नमस्कार मित्र शेतकऱ्यांसाठी विविध योजना किंवा त्यांच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत व्हावी, शेतीसाठी लागणारे उपकरणात ची निर्मिती करण्यासाठी मदत व्हावी म्हणून सरकार वेगवेगळ्या योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना मदत करते। मग ती डीबीटी सारखी योजना असेल ज्यामध्ये की तुम्हाला कृषी अवजारे घेणं असेल किंवा सिंचनाचा स्रोत सिंचनाचे साधने उपलब्ध करून देणं असेल, जसं की ठिबक आहे, तुषार आहे, त्यामध्ये 50 ते 60% अनुदान देणं असेल, शेततळ किंवा तुम्हाला जलसिंचनाचा स्रोत तयार करायचा असेल तर शेतकऱ्याला शेततळ बांधण्यासाठी अनुदान देणं असेल, अशा वेगवेगळ्या योजना आहेत। परंतु शेतकऱ्याला ही खंत असते की जे नेमकं लागतं तेच सरकार आम्हाला देत नाही। म्हणजेच काय, आम्हाला गाई गोठ्यासाठी गाईसाठी गोठा हवा आहे किंवा कुंपण शेतासाठी हवं आहे, त्यामध्ये सोलर जे पाहिजे ते, तर ह्या ज्या काही योजना कधी येतात कधी निघून जातात त्याचा काही शेतकऱ्याला लाभ मिळत नाही। व्हॉट्सअपवरती मेसेजेस फिरत राहतात, परंतु नेमकं किती लोकांना लाभ मिळतोय, खरंच हे माहिती खरी आहे का, यामध्येच शेतकरी गोंधळून गेलेला असतो। मग नेमकं खरंच कुठली योजना आहे का जे की आपल्याला शेतात घर बांधायचं असेल किंवा एक चांगलं कन्स्ट्रक्शन माल ठेवायचा आहे, कृषीचं उत्पन्न केलेला माल ठेवायचा आहे किंवा तुमचं आणखी साहित्य ठेवायचं आहे, फार्म हाऊस टाईप मध्ये घर बांधण्यासाठी खरंच कुठली बँक अर्थसहाय्य करते का, कोणती योजना आहे का, हा जर प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। विषय तसा गंभीर आहे परंतु मी समजून सांगायला खंबीर आहे, त्यामुळं इडापिडा जाऊ दे आणि बळीच राजी येऊ दे म्हणत या माहितीला सुरुवात करूया। मित्र, बँक ऑफ महाराष्ट्र ही एक अशी बँक आहे जे की शेतकऱ्याला त्याच्या शेतावरती फार्म हाऊस म्हणजेच घर बांधण्यास अर्थसहाय्य करते। मग त्यामध्ये पात्र शेतकरी कोण आहेत, किती टक्के व्याजदर लागतं, मग ती परतफेड कशी करायची, त्याला काही तारण ठेवायला लागतं का, तर या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासाठी कुठलीही गोष्ट सांगताना मी तुम्हाला थेट त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवरती घेऊन जाऊ इच्छितो, जेणेकरून खरीखुरी माहिती, नुसतं तोंडची हवा नाही तर खरीखुरी माहिती तुम्हाला त्याच वेबसाईटवरनं मिळेल आणि तिथूनच तुम्ही अर्जही करू शकता। चला तर मग नेमकं पाहूया थोडक्यातच काय आहे ही योजना। तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती की बँक ऑफ महाराष्ट्राची मुख्य वेबसाईट आहे, त्यामध्ये मी ऑलरेडी एक सेक्शन मध्ये आहे ज्यामध्ये की शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी योजना, हा जो काही शीर्षक आहे शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी योजना, म्हणजे तुम्हाला शेतात घर बांधायचं असेल तर ही योजना आहे। त्यासाठी या सुविधेचं नाव काय दिलेलं आहे, त्यांनी या सुविधेचं नाव ठेवलंय कृषी टर्म लोन किंवा ATL याला म्हणतात, कृषी टर्म लोन, ॲग्रिकल्चर टर्म लोन आहे हे। त्यामध्ये तुमचा याचा उद्देश काय आहे आपण पाहूया। उद्देश आहे की शेतीच्या जागेवर म्हणजे शेतकऱ्याचं जे काही माल असणार आहे किंवा इतर काही सामग्री आहे त्यासाठी त्याला जपून ठेवण्यासाठीच तुम्हाला शेड किंवा घर इत्यादी बांधकाम करणं गरजेचं आहे। त्यासाठीच माल जपून राहावा, सुरक्षित राहावा, त्यासाठी हा उद्देश आहे। पात्रता कोणती आहे आपण पाहूया। शेतकरी आणि संलग्न उपक्रमातील व्यक्ती म्हणजेच गट असेल, शेतकरी किंवा शेतकरी गट असेल तर तोही पात्र असणार आहे, वैयक्तिक शेतकरी किंवा गट। आता जमिनीची पात्रता किती आहे, 2.5 एकर जमीन कमीत कमी असलेल्या शेतकरी, किमान 2.5 एकर जमीन आणि सिंचनाचा स्रोत असलेल्या शेतकरी, 2.5 एकर आणि तुम्हाला पाण्याची जमीन पाहिजे, आपल्या स्वतःच्या शेतीतून तसंच अन्य स्रोतातून पुरेसे डिपॉझिटेबल इन्कम असणारे शेतकरी, म्हणजे तुमचं जे काही शेतातनं किंवा तुम्ही जो काही नोकरी करताय तर त्याच्यातनं पुरेसे इन्कम असणं गरजेचं आहे। मग त्यामध्ये दुसरं काय, बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये कुठलाही कर्जदार सुविधा नसलेले किंवा नव्याने कर्जदारांनी मागील 3 वर्षात चांगले रेकॉर्ड केलेले पाहिजे, म्हणजे तुमच्यावर सध्या कुठला बोजा नसला पाहिजे किंवा मागील 3 वर्षात कुठलीच थकबाकी ही तुमची नसली पाहिजे। एकाधिक बँकिंगसाठी परवानगी नाही, म्हणजे एकापेक्षा जास्त बँकमध्ये तुमचं लोन हे नसलं पाहिजे, एकाच ठिकाणी तुम्ही करू शकता। वय मर्यादा काय आहे, वय मर्यादामध्ये आपण पाहू शकतो की ज्याचं वय वर्ष 18 पूर्ण झालेलं आहे आणि कमीत कमी जास्तीत जास्त तुमचं 65च्या मध्ये पाहिजे, कर्ज परतफेडीच्या परिपक्वाचे वय 75 पेक्षा अधिक नसावे, तर तुम्हाला 18 ते 65च्या मध्येच तुमचं वय पाहिजे। कर्जाची रक्कम किती मिळू शकते, तर 2 लाख रुपये ते 10 लाख रुपये शेतकऱ्याला कर्ज मिळू शकतं जर त्याची जमीन ही 2.5 एकर पेक्षा जास्त असेल किंवा 2.5 एकर असेल, अल्पभूधारक शेतकरी असेल तर 2 ते 10 लाखाचं तुम्हाला कर्ज मिळू शकतं। 10 लाख पासून ते 50 लाखापर्यंत तुम्हाला शेतकरी कर्ज मिळू शकतं। कमीत कमी 5 एकर जमीन असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 10 ते 50 लाखापर्यंत कर्ज हे मिळू शकतं। त्यानंतर मार्जिन म्हणजे काय, तुम्हाला स्वतःचे पैसे किती टाकायचे आहेत, त्यामध्ये मार्जिन मध्ये त्यांनी सांगितलं की बांधकाम खर्चाच्या 25% हे तुमचं मार्जिन असणं गरजेचं आहे। व्याजदराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर शेतीविषयक प्रगतीवर म्हणजे जे काही शेतीसाठी चालू असलेलं जे काही रेट ऑफ इंटरेस्ट किंवा व्याजदर आहे तेच तुम्ही धरू शकता। सोबतच आपण पाहूया थोडक्यात व्याजदराला 10 लाखापर्यंत तुम्हाला 2% व्याजदर आहे। BSS
0.50% वरती कॅल्क्युलेट केला प्लस 2%. आणि आता याच्यामध्ये 10 लाखाच्या वर असेल तर BSS 50%च्या वरती 3%, अधिक 3%. तर या प्रकारे तुमचं व्याजदर राहणार आहे अगदी कमी व्याजदरात. सुरक्षा म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला तारण काय काय ठेवायला लागेल, तर नोंदणीकृत तारण जी काही जमीन असणार आहे ती तारण राहणार आहे. जे काही पीक तुम्ही त्यामध्ये घेणार आहात, त्यानंतर जे काही पीक घेणार आहात ती काही मालमत्ता स्थावर मालमत्ता असणार आहे तीही तारण असणार आहे. त्यामुळे सुरक्षा म्हणजे त्याचे डिपॉझिट जे आहे ते तुमचं शेतजमीन असणार आहे, सोबतच त्याचे पीक जे घेणार आहे तेही आणि स्थावर मालमत्ताही आहे. परतफेड कधी करायची आहे त्याच्यामध्ये बांधकामासोबत तुम्हाला 18 महिन्याचा कालावधी दिलेला आहे किंवा बांधकाम पूर्ण होण्यापर्यंत. जे कुठलं अगोदर असेल ते म्हणजे तुमचं 18 महिन्याच्या आज जर बांधकाम झालं तर बांधकाम पूर्ण झाल्यापासून किंवा 18 महिन्याच्या नंतर कर्ज घेतलेलं तर 18 महिन्याच्या नंतर तुम्हाला तुमचं परतफेड ही सुरू होणार आहे. आता परतफेड कशी केली जाईल तर त्याचा व्याजासह संपूर्ण कर्जाची वार्षिक परतफेड करू शकता, 6 माही करू शकता, 3 माही करू शकता, मासिक हप्त्यातही तुम्ही करू शकता. तर याचा कालावधी आहे 15 वर्षाचा कालावधी दिलेला आहे, ज्यामध्ये की तुम्ही टर्म लोन प्रकारे करू शकता किंवा तुम्ही ऍग्रिकल्चर लोन प्रकारे करू शकता. विमा ह्याचा उतरवला जातो का? हो. तर पूर्ण मालमत्तेचं जे काही जागा आहे त्याचे विमा उतरवला जाऊ शकतो. त्यानंतर आपण पाहूया की सिक्युरिटी झाल्यानंतर रिपेमेंटचं पाहिलं आपण, इन्शुरन्स पाहिलं. लिगल ऍस्पेक्ट्स त्याच्यात काय आहेत? लिगल ऍस्पेक्ट्समध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला परमिशन ही घेतली पाहिजे, तुमच्या संबंधित अधिकाऱ्याकडनं तुमची परमिशन पाहिजे. टायटल क्लिअरन्स हा झालेला पाहिजे, टायटल क्लिअर पाहिजे, तुमच्या नावावरती जमीन पाहिजे आणि त्याला ती बोजा चढवता आला पाहिजे बँकेला. सोबतच दुसरी टर्म्स अँड कंडिशन्स आहेत की ह्याच्यामध्ये कृषी करण्याची गरज नाहीये, ऍग्रिकल्चर लँडला नॉन ऍग्रिकल्चर करायची गरज नाही. व्हॅल्युएशन सर्टिफिकेट हे तुम्हाला काढणं गरजेचं आहे. इन्कम सर्टिफिकेट डिक्लेअर केलेलं पाहिजे. जे काही शेतकरी आहेत त्यांचं एक पुरेसं इन्कम ही पाहिजे. तर अशा प्रकारे पेपर रिक्वायरमेंट आपण पाहूया की पेपरमध्ये कागदपत्राची रिक्वायरमेंट कोणती कोणती आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 7/12 हा लागणार आहे, तुमचा 8 लागणार आहे आणि चतुर्सीमा नकाशा लागणार आहे, 7/12 8 चतुर्सीमा. त्याच्यानंतर तुमचे ITR किंवा इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. नो ड्यूज सर्टिफिकेट जे आहे, तुमच्यावरती कुठला बोजा नाही आहे त्याचं लिगल सर्च हे केलं जाईल तुमच्या जमिनीचं आणि त्याच्यावरती तो लिगल सर्चचाही रिपोर्ट मागवला जाईल. कोटेशन्स मागवले जातील, जे काही बांधकामाचे प्लॅन एस्टिमेशन्स आहेत. व्हॅल्युएशन सर्टिफिकेटही केलं जाईल. गॅरंटर फॉर्म गॅरंटर फॉर्म F13 लागणार आहेत, त्या गॅरंटरचेही कागदपत्र लागतील. तर अशा प्रकारे तुम्ही इथं जाऊन अप्लाय नाव मध्ये जर क्लिक केलात तर तुम्ही जाऊन फॉर्मही भरून ऑनलाईन फॉर्म भरून तो फॉर्म तुम्ही बँकेत घेऊन जाऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही माहिती बँक ऑफ महाराष्ट्राच्याच अधिकृत वेबसाईटवरनं घेऊन तुम्हाला सांगत आहे. आशा करूया की नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल.